Hello friends, in previous lecture of the chapter Drug House Management, we completed purchasing, methods of purchasing, steps involved in a purchasing, credit information, selection of suppliers. In this lecture, we see the next point from the chapter, that is Drug House Management, that is tenders. So tenders or quotation is a written offer to do or to provide a material at a given price within a prescribed period and under specified condition. टेंडर वर्ड आपण सर्वांनी ऐकला आहे. तर टेंडर म्हणजेच काय की दिस इज अ रिटन ऑफर गिवन बाय बायर. ही एक रिटन ऑफर आहे विच इज गिवन बाय बायर टू सप्लायर to provide a services or for supplying material of specific quality for a specific period under specific condition, which is called as a tender. Tender हे एक रिटन ऑफर आहे, जस्ट लाइक एन ॲग्रीमेंट गिवन बाय बायर. कोण देणार आहे? तर बायर टू सप्लायर फॉर प्रोवाइडिंग अ सर्विसेस और स्पेसिफाइड material of specified quality at a specific period under specific condition. तर टेंडरमध्ये काय असते, एक वन टाईप ऑफ ॲग्रीमेंट असणार, एक वन टाईप ऑफ रिटन ऑफर असते की जो बायर देणार आहे सप्लायरला. बायर म्हणजे विकत घेणारा, सप्लायर म्हणजे जो गुड्स प्रोवाइड करणारे, दॅट इज अ सप्लायर्स. So that offer given by buyer to the supplier for providing a services or for providing a material or goods at a specific period at a specific condition, that is nothing but a tenders. आता टेंडर्स केव्हा आपण कॉल करत असतो, when the quantity of goods required in a large quantity or the cost of that product or the cost of that goods is high. In that case we call a tender, and through the tenders we got the goods, we got the material or services of best quality at best price, and that's why we call a tenders. So there are number of advantages of tenders. First advantage, that is to avoid फेवरिझम और नेपोटिझम. तर टेंडरमध्ये काय होत असतं की थ्रू द टेंडर्स वी अवॉइड द फेवरिझम. कोणालाच आपण पक्षपात करणार नाही किंवा फेवर करणार नाही. तर जो सप्लायर, जो व्यक्ती आपल्या फर्मला, आपल्या बिझनेसला चांगल्या क्वालिटीचं गुड्स चांगल्या प्राईसमध्ये चांगली सर्व्हिस देऊन जो प्रोव्हाइड करणारे, त्याला आपण सिलेक्ट करणारे. मीन्स इन दॅट वे वी अवॉइड फेवरिटिझम और नेपोटिझम. आता जनरली इन गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स और इन अ पब्लिक अंडरटेकिंग्स अँड प्रायव्हेट सेक्टर्स, तिथं टेंडर्स हे कॉल केले जातात किंवा टेंडर्स हे मागवले जातात फॉर अवॉइडिंग द फेवरिझम और नेपोटिझम. Second advantage, that is value for money. Whatever product which is purchased through the tenders, the utilization or proper utilization of our money is occur there. This is why, because quality of goods which is purchased and at the right price means proper utilization or proper value to our money is occur through that tenders. Then next, that is a encourage to competitions. आता generally encouragement to the competition means in tendering process there are number of supplier can participate, and through that participation there is a encouragement to the competition or there is a encouragement is occur and buyer get benefited. जेवढी कॉम्पिटिशन वाढेल, जो सप्लायर चांगल्यातलं
चांगलं गुड्स प्रोव्हाइड करेल किंवा चांगल्या प्राईसमध्ये चांगल्या सर्व्हिसेस देऊन त्या सप्लायरला आपण सिलेक्ट करणार आहे. तर हे सप्लाय करत असताना त्या सप्लायर्समध्ये कॉम्पिटिशन ही वाढत असते. अँड दॅट कॉम्पिटिशन मीन्स एव्हरी सप्लायर, जो व्यक्ती जो सप्लायर तो गुड्स प्रोव्हाइड करू शकतो असे सर्व व्यक्ती त्या टेंडरिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेशन घेऊ शकतात. देन लास्ट ॲडव्हान्टेज दॅट इज इझी एंट्री. इन टेंडर और इन अ टेंडरिंग देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ एव्हरीबडी. प्रत्येकजण तिथं भाग घेऊ शकतो, प्रत्येकजण तिथं पार्टिसिपेशन घेऊ शकतात एंटर इन दॅट टेंडरिंग प्रोसेस. सो टेंडर्सचे टाईप्स आता बघू. फर्स्ट टाईप्स दॅट इज अ ओपन टेंडर. दॅट ओपन टेंडर आर कॉल्ड बाय ॲडव्हर्टाइजमेंट इन अ लीडिंग न्यूजपेपर. ॲज नेम इट सेल्फ इंडिकेट की टेंडर कशासाठी आपण मागवतो आहे की एक क्वालिटी ऑफ गुड्स आपल्याला मिळावं, एक चांगल्या किमतीमध्ये चांगल्या फॅसिलिटी त्या गुड्ससोबत असायला पाहिजे, असं मिळवण्यासाठी आपण टेंडर हे मागवते, टेंडर हे कॉल करते. तो पहिला जो टाईप आहे दॅट इज अ ओपन टेंडर. आता ओपन टेंडर विच इज कॉल्ड बाय ॲडव्हर्टाइजमेंट इन अ लीडिंग न्यूजपेपर when the source of supplier or when the supply of that goods are maximum means जे सप्लायर असणार आहेत त्या स्पेसिफिक गुड्सला सप्लाय करणारे, तर जेव्हा लार्ज नंबर ऑफ सप्लायर जर असणार आहे त्यावेळेस आपण ओपन टेंडर कॉल करतो आहे. और वेन द व्हॅल्यू ऑफ आयटम इज अ लार्ज, जेव्हा क्वांटिटीमध्ये आणि त्या प्रॉडक्टची जर कॉस्ट किंवा व्हॅल्यू ही जर हायर मीन्स एक लार्ज होत असेल, ॲट दॅट टाईम वी कॉल दॅट ओपन टेंडर. देन आफ्टर कॉलिंग दॅट टेंडर वी कलेक्ट और वी मीन्स आफ्टर रिसिविंग द टेंडर्स फ्रॉम वेरियस सप्लायर अ कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट इज टू बी प्रिपेअर. सर्व सप्लायर्सला आपण थ्रू ॲडव्हर्टाइजमेंट त्यांच्याकडनं टेंडर्स मागवत असतो. टेंडर्स मागवल्यानंतर मीन्स आफ्टर रिसिविंग द टेंडर्स फ्रॉम डिफरंट सप्लायर्स अ कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट इज टू बी प्रिपेअर. इन दॅट कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट rate as well as terms and conditions quoted by different firms is prepared. तर ज्या रेट्स असतील किंवा काही कंडिशन्स असतील तर हे त्या डिफरंट फर्म्सना कोट केलेले असणारे, प्रिपेअर केलेले असणारे. देन कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट प्रिपेअर केल्यानंतर जो सप्लायर मीन्स द पर्सन और द सप्लायर who quoted a lowest price for that supplier or to that supplier we place a order. Means order is placed with the firm which has quoted a lowest price. ज्या सप्लायरनं लोएस्ट कॉस्ट लोएस्ट प्राइस कोट केली आहे त्या सप्लायरला आपण ऑर्डर ही प्लेस करणार आहे. दॅट इज अ सप्लाय ऑर्डर आपण त्याला म्हणू शकतो. The main disadvantage of that open tender that is it is a costlier as well as it is a time consuming process. जे ओपन टेंडर असणार आहे ते ओपन टेंडर जनरली कॉस्टलियर असतं, महाग असतं आणि टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. आता ओपन टेंडर थोडक्यात समजून घ्या की ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू कॉलिंग ऑफ टेंडर आपण करत आहे. केव्हा करणार आहे? वेन लार्ज नंबर ऑफ सप्लायर्स इथं असणार आहेत, वेन व्हॅल्यू ऑफ आयटम्स इज लार्ज. टेंडर कॉल केल्यानंतर सर्व टेंडर्स आपण रिसीव करणार आहे. रिसीव केल्यानंतर एक कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट तिथं प्रिपेअर करणार आहे. त्या कंपॅरेटिव्ह स्टेटमेंटमध्ये रेट असणार आहे आणि अदर फॅसिलिटीज और टर्म्स अँड कंडिशन तिथं असणार आहेत डिफरंट सप्लायर्सच्या. कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट प्रिपेअर केल्यानंतर ज्या सप्लायरनं लोएस्ट प्राईस कोट केली त्या सप्लायरला आपण ती ऑर्डर प्लेस करणार आहे. ते त्याच्याकडनं त्या व्यक्तीकडनं ते गुड्स परचेस करणार आहे. दॅट ओपन टेंडर इज अ कॉस्टलियर मीन्स महाग आहे आणि टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. देन नेक्स्ट दॅट इज अ लिमिटेड
tender. Generally the value of that tender is a moderate. इथं कमी पैसा कमी कॉस्टिंग हे लागत असतं. And that tender are invited only from those firms which are on the approved list of a supplier. Limited tender as name itself indicate की लिमिटेड टेंडर आहे. जे टेंडर मागवणार आहेत आपण ते लिमिटेड क्वांटिटीमध्ये असणार आहे. ओपन टेंडरमध्ये लार्ज नंबर ऑफ क्वांटिटीमध्ये सप्लायर्स आहेत, लार्ज नंबर क्वांटिटीमध्ये आपण टेंडर रिसीव करतो आहे. पण इन लिमिटेड टेंडर तिथे काय की लिमिटेड नंबर ऑफ सप्लायर आहे किंवा एक ॲप्रूव्ड लिस्ट आहे. त्या ॲप्रूव्ड लिस्टच्या सप्लायरला आपण सप्लायर्सकडनं आपण टेंडर मागवतो आहे. द मेन ॲडव्हान्टेज ऑफ धिस टेंडर दॅट इज लेस चान्स ऑफ एरर इन अ सप्लाय. आता लेस चान्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और लेस चान्स ऑफ एरर इन अ सप्लाय. हाउ इट इज पॉसिबल? बिकॉज दिस इज अ लिमिटेड टेंडर and in that limited tenders or tenders are invite only from those firms which are on a approved list of a supplier. तर जी फर्म असणार आहे त्या फर्मच्या ॲप्रूव्ड लिस्टमध्ये जे जे सप्लायर्स असणार आहे ते सप्लायर्सकडनं आपण टेंडर मागवते. आता अशा सप्लायर्सला त्या फर्मबद्दल की सदर फर्मला कोणते प्रॉडक्ट लागणार आहे, कशा क्वालिटीचे लागणार आहे, मीन्स ते एकमेकांना ओळखत असतात. बायर आणि परचेसर मीन्स बायर आणि सेलर ते दोघं एकमेकांना ओळखत असतात. मीन्स देर इज अ लेस चान्स ऑफ एरर इन अ सप्लाय. सेकंड ॲडव्हान्टेज दॅट इज अ चान्सेस ऑफ प्रोग्रेसिंग रिडक्शन इन अ प्राईस. आता जनरली तिथं प्राईसमध्ये रिडक्शन करू शकत नाही. का? कारण की ॲप्रूव्ड लिस्टमधून सप्लायर आपण घेते किंवा सप्लायर्सकडनं आपण टेंडर्स किंवा कोटेशन मागवते. सो चान्सेस ऑफ प्रोग्रेसिंग रिडक्शन इन अ प्राईस. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज द सप्लायर आर वेल कॉन्झर्वेटंट विथ द आयटम टू बी सप्लाईड. आता जनरली सप्लायर जो असणार आहे तो सप्लायर त्या बायरला ओळखत असतो. मीन्स दॅट सप्लायर इज अ कॉन्झर्वेटंट विथ दॅट आयटम्स. मीन्स त्याच्याकडे ते प्रॉडक्ट जे असणार आहे एक आपण रिझर्व असतील किंवा त्याच्याकडे ख्यातीचे प्रॉडक्ट तिथं असणार आहेत. अँड जनरली सबमिट अ रिअलिस्टिक कोटेशन बिकॉज दे आर रेग्युलर सप्लायर ऑफ दोज आयटम. इथं जे टेंडर्स असणार आहेत दॅट टेंडर्स आर अ रिअलिस्टिक, दॅट कोटेशन आर रिअलिस्टिक बिकॉज the supplier or because that supplier are a regular in a one of those items की जे आयटम्स प्रोवाईड करणारे जे असणार आहेत ते ॲप्रूव्ड लिस्टमध्ये असणारे रेग्युलर सप्लायर असणारे म्हणून जे कोटेशन असणारे दॅट कोटेशन इज अ रिअलिस्टिक कोटेशन. देन सिंगल टेंडर. जनरली सिंगल टेंडर्स केव्हा कॉल करतो आहे किंवा जनरली सिंगल टेंडर्स केव्हा आपण मागवत असतो? when the items to be purchased are proprietary in a nature. जेव्हा आयटम्स प्रोप्रायटरी इन अ नेचर असणारे और द ऑर्डर इज टू बी रिपीटेड विदिन अ शॉर्ट पिरियड. द टेंडर इज सेंड ओनली टू सिंगल सप्लायर हू डीलिंग्स विथ द आयटम ऑफ स्पेसिफिक क्वालिटी और स्पेसिफिक स्पेसिफिकेशन. सिंगल टेंडर कोणाकडनं मागवणार आहे की जो व्यक्ती किंवा जो प्रॉडक्ट प्रोप्रायटरी इन नेचर असेल और शॉर्ट पिरियडमध्ये ते प्रॉडक्ट लागणार आहे. अशाच वेळेस आपण सिंगल टेंडर हे कॉल करतो आहे. एका सप्लायरलाच आपण सांगतो आहे की त्या सप्लायरनं त्याचं कोटेशन द्यावं. देन ओरल टेंडर. जनरली दॅट ओरल टेंडर आर सप्लाईज ऑफ मायनर कॅरेक्टर्स अँड आर अर्जंटली रिक्वायर्ड. जेव्हा एखादं प्रॉडक्ट मायनर असेल किंवा त्याची कॉस्ट लेस असेल किंवा मायनर इन अ कॅरेक्टर असेल आणि अर्जंटली रिक्वायर असणारे फॉर दॅट
a committee or person is deputed to purchase a specified items from a market. तर त्याच्यासाठी एक कमिटी किंवा पर्सन किंवा एक बॉडी तिथं नेमली असते फॉर पर्चेसिंग that particular items or particular goods from a market, and after collection of information regarding a price and quality of product to be supplied from these suppliers. आता सर्व इन्फॉर्मेशन गोळा करून त्या सप्लायर्सकडनं एक कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट किंवा एक स्टेटमेंट तयार केलं जाईल, एक इन्फॉर्मेशन तयार केली जाईल, अँड थ्रू दॅट वी सिलेक्ट अ सप्लायर who quoted a minimum cost or minimum price. नंबर ऑफ सप्लायर्सकडनं की जे त्या प्रॉडक्ट्समध्ये डील्स करत आहे त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन मागवली जाईल. मागवल्यानंतर जो सप्लायर लोएस्ट प्राईस जी असणारे कोट करणारे त्या सप्लायरला ती ऑर्डर प्लेस केली जाईल. दॅट इज द ओरल टेंडर. देन ग्लोबल टेंडर, ॲज नेम इटसेल्फ इंडिकेट, दॅट टेंडर इन्व्हाइट फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ वर्ल्ड. म्हणजेच काय की जे सप्लायर असणार आहेत वर्ल्डमध्ये, जे प्रॉडक्ट सप्लाय करू शकतात पर्टिक्युलर प्रॉडक्ट पर्टिक्युलर क्वालिटीचं, ऑल द सप्लायर्स आर इन्व्हाइट फ्रॉम ऑल द पार्ट्स ऑफ वर्ल्ड, की त्या सप्लायर्स इन्व्हाइट करू शकतात किंवा दिस टेंडर्स आर इन्व्हाइटेड फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ वर्ल्ड्स. त्यांच्याकडनं आपण टेंडर्स हे मागू शकतो. These are for large contract. When the contract or when the work is a large supplier from a foreign countries, जेव्हा एखाद्या प्रोजेक्टची एखाद्या कॉन्ट्रॅक्टची जर कॉस्ट हाय असेल किंवा लार्ज असेल, अँड लार्ज सप्लायर फ्रॉम फॉरेन कंट्रीज, की जे सप्लायर की जे विच आर सिच्युएटेड इन अ फॉरेन कंट्रीज, फ्रॉम दॅट वी कॉल अ टेंडर. That is, we call a tender through the foreign collaboration in a proposed project. आता जनरली जेव्हा आपण ग्लोबल टेंडर मागवत असतो, इन दॅट वी रिक्वायर अ फॉरेन कोलॅबोरेशन अँड थ्रू दॅट वी कॉल अ टेंडर इन पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट. देन नेक्स्ट पॉईंट, that is a notice containing the following information is issued to call a tender. आता नोटीस आपण पाठवत असतो फॉर और इश्यू करत असतो टू कॉल अ टेंडर. इन दॅट फर्स्ट इन्फॉर्मेशन, दॅट इज नेम अँड क्वालिटी स्पेसिफिकेशन और नेम अँड डिटेल स्पेसिफिकेशन ऑफ मटेरियल टू बी परचेस, की कोणत्या प्रकारचं मटेरियल, त्याचं नाव, त्याचं डिटेल स्पेसिफिकेशन रिगार्डिंग अ क्वालिटी हे पूर्ण स्पेसिफाय केलेलं असेल त्या नोटीसमध्ये, टेंडरच्या नोटीसमध्ये. देन क्वांटिटी टू बी रिक्वायर, किती क्वांटिटीमध्ये ते प्रॉडक्ट लागणार आहे, पिरियड ऑफ डिलेवरी, कोणत्या पिरियडमध्ये ते प्रॉडक्ट लागणार आहे, अर्नेस्ट मनी टू बी डिपॉझिटेड, दॅट इज किती पैसे तुम्ही डिपॉझिट करू शकतात. देन टर्म्स अँड कंडिशन ऑफ परचेस, टर्म्स अँड कंडिशन ज्या असतील त्या इश्यू करण्यात येतील त्या नोटीसमध्ये. अँड लास्ट वन, दॅट इज द डेट, टाईम अँड प्लेस फॉर रिसिविंग अँड ओपनिंग ऑफ टेंडर्स, की कुठल्या डेटला, कुठल्या तारखेला, कुठल्या वेळेला रिसिविंग ऑफ टेंडर्स केलं जाणार आहे आणि ओपनिंग ऑफ टेंडर्स केलं जाणार आहे. हे टोटल इन्फॉर्मेशन त्या नोटीसमध्ये असणार आहे. दॅट नोटीस पब्लिश इन अ न्यूजपेपर, त्याच्यामध्ये राहणार आहे नेम अँड डिटेल स्पेसिफिकेशन ऑफ मटेरियल टू बी परचेस, जे मटेरियल परचेस करायचं आहे त्याचं. देन क्वांटिटी, पिरियड ऑफ डिलिव्हरी, अर्नेस्ट मनी टू बी डिपॉझिटेड, दॅट इज द टेंडर्स फी, आपण त्याला एक प्रकारे म्हणू शकतो. देन टर्म्स अँड कंडिशन ऑफ परचेस, अँड लास्ट वन, दॅट इज द डेट, टाईम अँड प्लेस फॉर रिसिविंग अँड ओपनिंग ऑफ टेंडर्स, की ते टेंडर कोणत्या डेटला ओपन होणार आहे ही इन्फॉर्मेशन त्या नोटीसमध्ये असते. आता जनरली जेव्हा टेंडर्स आर सेंड बाय सप्लायर्स इन अ सील्ड एन्व्हलप, ही नोटीस आपण इश्यू केली किंवा ही नोटीस आपण पब्लिश केली इन अ लीडिंग न्यूजपेपर, देन
by seeing that notice, different suppliers are sent their tender, means tenders are sent by suppliers in a sealed envelope before the due date. जी डेट त्या नोटीसमध्ये असेल त्याच्या अगोदरच ते टेंडर सप्लायर देऊन देत असतं. अँड द वर्ड टेंडर और कोटेशन is written on that envelope. Then the date of opening must be written on the top of envelope. तर जे एनवलप सप्लायर पाठवणारे सेंड करणारे, in that tender word or quotation word, then date of opening of that envelope or that tender is must be written on that envelope. तर ते कंपल्सरी तिथं लिहिणं गेलं पाहिजे. देन आफ्टर ओपनिंग द टेंडर ऑन अ ड्यू डेट अँड टाईम इन प्रेझेन्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सप्लायर्स. आता काय होणार आहे की सर्व सप्लायर्सना टेंडर्स देऊन दिले, त्या फर्मला दिल्यानंतर ओपनिंग ऑफ टेंडरची जी डेट असणार आहे त्या ड्यू डेटला, त्या डेटला इन प्रेझेन्स ऑफ ऑल सप्लायर्स or in presence of representative of all suppliers, the purchase order or the purchase officer write on each tenders a serial number of tender, total number of tender received, and name or a number of pages with that tenders. सर्व जे टेंडर्स कलेक्ट करणारे, कोण कलेक्ट करणारे, तर परचेस ऑफिसर. अँड ही प्रिपेअर अ कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट. इन दॅट कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट ही गिव नंबर टू ईच टेंडर, दॅट इज सिरियल नंबर ऑफ टेंडर, टोटल नंबर ऑफ टेंडर्स रिसीव, अँड द पेज नंबर or the page or number of pages with that particular tenders are written in a comparative statement. All that process, that is the opening of tender, is occur in presence of representative of a suppliers. जे सप्लायर्स असणार आहेत त्या सप्लायरचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहेत, जे एम्प्लॉई असणार आहेत, त्यांच्या नजरेत किंवा त्यांच्या देखरेखीखाली सर्व ओपनिंग ऑफ टेंडर्स होणारे. टेंडर्स ओपन केल्यानंतर कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट तयार केलं जाणार आहे बाय दॅट परचेस ऑफिसर. अँड एनी करेक्शन और ओव्हर रायटिंग इज ऑल्सो अटेस्टेड ड्युरिंग दॅट पिरियड इन ऑर्डर टू अवॉइड एनी डिस्प्यूट ॲट अ लॅटर स्टेज. जे काही ओव्हर रायटिंग असेल किंवा करेक्शन्स असतील तर ते करेक्शन तिथं कोट केले जाणारे किंवा अटेस्टेड केलं जाणार आहे ड्युरिंग द पिरियड to avoid any dispute at a later stage. Then comparative statement is prepared from the different tenders or quotation which are received. जे टेंडर्स डिफरंट सप्लायर्सने दिले, जे कोटेशन डिफरंट सप्लायर्सना दिले, परचेस ऑफिसर एक कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट तयार करणारे. अँड दॅट और फ्रॉम दॅट कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट the order is placed with the firm which has quoted the lowest price. कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट प्रिपेअर केल्यानंतर ऑर्डर कोणाला प्लेस केली जाणार आहे किंवा ऑर्डर कोणाला दिली जाणार आहे. द ऑर्डर इज टू बी प्लेस विथ द फर्म विच हॅज अ कोटेड लोएस्ट प्राईस. ज्या फर्मनं लोएस्ट प्राईस कोट केली, ज्या सप्लायरनं लोएस्ट प्राईस कोट केली आहे त्या सप्लायरला ती ऑर्डर प्लेस केली गेली जाणार आहे. The factor like sample specification, guarantee period or period of supplier, other expenses like freight, sale tax जे expenses असणार आहे or packaging expenses असणार आहेत are also to be considered. So along with the lowest price, the factors like sample specification, guarantee period or period of supplier or expenses or other expenses are recorded or also considered while that tendering process or while making that
comparative statement, and then we prepare supply order, or we place a supply order to that particular supplier. Then next point, that is a contract. So that contract, which is also called as a supply order or a purchase order, that supply order or purchase order, which is a mutual agreement in between buyer and supplier. Contract कोणाला म्हणणार की it is a mutual agreement. This is a agreement in between buyer and supplier. जो बायर असणार आहे, विकत घेणारा आणि विकत देणारा यांच्यामध्ये एक म्युच्युअल ॲग्रीमेंट असणार आहे, विच इज आफ्टर द सिलेक्शन ऑफ अ सप्लायर. जेव्हा आपण सिलेक्शन ऑफ सप्लायर केल्यानंतर द म्युच्युअल ॲग्रीमेंट इज डन इन बिटवीन सप्लायर अँड बायर, अँड दॅट ॲग्रीमेंट इज नथिंग बट कॉन्ट्रॅक्ट. मीन्स बायर प्लेस ऑर्डर विथ अ सप्लायर. जो बायर असणार आहे, ज्याला विकत घ्यायचं आहे प्रॉडक्ट, तो बायर ऑर्डर प्लेस करणार आहे विथ अ सप्लायर टू बाय द स्पेसिफिक प्रॉडक्ट फ्रॉम अ सप्लायर. जो बायर असणार आहे, ही बाईज द प्रॉडक्ट फ्रॉम अ सप्लायर ऑफ स्पेसिफिक क्वालिटी, ऑफ स्पेसिफिक क्वांटिटी, अँड इट सर्व ॲज अ बेसिस फॉर अ लीगल ऑब्लिगेशन्स to supply or accept a specific product to the various terms and conditions stated in it. जे सप्लाय ऑर्डर असणार आहेत, ज्यालाच आपण म्हणतो आहे परचेस ऑर्डर, त्यालाच आपण म्हणतो आहे कॉन्ट्रॅक्ट. तर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा विच इज बेस और विच इज सर्व ॲज अ बेसिस फॉर लीगल ऑब्लिगेशन, की ते सर्व करते लीगल ऑब्लिगेशन, अँड इन दॅट a specific product or supply of specific product or accept of specific product with the various conditions and terms are stated in it. जेव्हा एखादं प्रॉडक्ट विकायचं असेल किंवा एखादं प्रॉडक्ट द्यायचं असेल, मीन्स विकत घेणं आणि विकत देणं, अशा वेळेस ज्या काही टर्म्स अँड कंडिशन होणार आहे, त्या सर्व टर्म्स अँड कंडिशन इथं कोट केल्या जाणार आहे, त्या सर्व टर्म्स अँड कंडिशन इथं दिल्या जाणार आहे. अँड वाईल ड्राफ्टिंग अँड ऑर्डर नो ॲम्बिग्विटी शुड बी लेफ्ट. जेव्हा ड्राफ्टिंग करणार आहे त्या कॉन्ट्रॅक्टची, तर कोणाच्याही मनात कुठलीही शंका, दॅट इज बायर आणि सप्लायर दोघांच्या मनात कुठल्याच प्रकारची शंका रिगार्डिंग द सप्लाय ऑफ गुड्स तिथं राहायला नको. मीन्स जे काही ऑब्लिगेशन्स असतील ते सर्व ऑब्लिगेशन क्लिअर करून तो कॉन्ट्रॅक्ट, ती सप्लाय ऑर्डर किंवा परचेस ऑर्डर ही तयार केली गेली पाहिजे. अदरवाईज इट विल क्रिएट अ लीगल ऑब्लिगेशन टू ॲक्सेप्ट द गुड्स अँड टू पे अकॉर्डिंग इट्स टर्म्स अँड कंडिशन. एकदा सप्लाय ऑर्डर प्लेस केली गेल्यानंतर अकॉर्डिंग टू दॅट सप्लाय ऑर्डर सर्व त्या प्रकारचे गुड्स हे दिले गेले पाहिजे. दॅट इज मेन्शन इन दॅट कॉन्ट्रॅक्ट. जनरली द फॉलोइंग particulars or following points are required to be maintained in a contract which mostly in a printed or typed form. जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट किंवा सप्लाय ऑर्डर प्लेस करतो आहे किंवा परचेस ऑर्डर प्लेस करतो आहे, which is a printed or type form, in that supplier name and address, order number, date and reference number, followed by detailed specification of items and quantity required. त्या सप्लायरचं, ज्याला आपण सप्लाय ऑर्डर प्लेस करत आहे, कॉन्ट्रॅक्ट ज्याच्याशी आपण करत आहे, दॅट इज अ म्युच्युअल ॲग्रीमेंट इन बिटवीन अ बायर अँड सप्लायर, अँड इन दॅट ॲग्रीमेंट नेम ऑफ सप्लायर, हिज ॲड्रेस, ऑर्डर नंबर, कोणत्या त्या सप्लाय ऑर्डरची ऑर्डर काय असणार किंवा नंबर काय असणार आहे, तो ऑर्डर नंबर तिथं प्लेस केला गेला पाहिजे. कुठल्या डेटला ती ऑर्डर किंवा तो कॉन्ट्रॅक्ट केला गेला, ते कॉन्ट्रॅक्टची डेट, फॉलोड बाय रेफरन्स नंबर, देन detailed specification of items, followed by its quantity required, किती क्वांटिटीमध्ये पाहिजे, रेट अँड द अमाऊंट. द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द मोड अँड डेट ऑफ डिलेवरी, कोणत्या मोडनं
आणि कोणत्या डेटला त्या प्रॉडक्टची डिलिव्हरी केली जाणार आहे, पॅकेजिंग अँड फॉरवर्डिंग इन्स्ट्रक्शन, पॅकेजिंगच्या इन्स्ट्रक्शन असतील, फॉरवर्डिंगच्या इन्स्ट्रक्शन असतील. देन मेड अँड टर्म्स ऑफ पेमेंट मीन्स मोड अँड टर्म्स जे पेमेंट असणार आहे, इट मे बी आयदर ऑकर इन अ कॅश और इट मे बी आयदर ऑकर इन अ चेक पेमेंट और ऑनलाईन पेमेंट. या टर्म्स अँड कंडिशन तिथं असणार आहे. और साईट असणार आहे, दॅट इज जे क्रेडिट फॅसिलिटी असणार आहे ती क्रेडिट फॅसिलिटीची टर्म्स अँड कंडिशनमध्ये तिथं असणार आहे. अँड फॉलोड बाय सिग्नेचर ऑफ ऑफिशियल ऑथराईज टू प्लेस ऑर्डर मीन्स दोघांच्या तिथं सह्या असणार आहे. दॅट इज अ सप्लायरचा जो ऑथराईज पर्सन असेल किंवा बायरचा जो ऑथराईज पर्सन असेल त्या दोघांच्या तिथं सिग्नेचर असणार आहेत. द नेक्स्ट पॉईंट दॅट इज अ स्टोरेज. सो इन मेडिकल शॉप और इन अ ड्रग हाउस we store a medicine, we store a drugs, that is medicine which are purchased from market are stored in our drug house. Medicine are stocked in a container such as drums and bones and flexible racks or shelves. जे ड्रम्स असतील किंवा बॉक्सेस असतील और रॅक्स असतील त्या रॅक्समध्ये त्या शेल्फ्समध्ये मेडिसिन जे मार्केटमधून परचेस करून आणलं ते परचेस केलेलं मेडिसिन्स और ड्रग्स जनरली प्लेस इन आवर मेडिकल इन ड्रम्स और बॉक्सेस और इन अ फ्लेक्झिबल रॅक्स और शेल्फ्समध्ये. सो दॅट मेडिसिन आर प्रिझर्व अकॉर्डिंग टू देअर कंडिशन or according to their nature, means it must be ensured that they remain preserved during their storage. जे स्टोअर करणार आहेत आपण मेडिसिन तर त्यांची पोटेन्सी त्यांची जे इफेक्टिवनेस हे ॲज सच तसेच्या तसं राहायला पाहिजे. मन्स दॅट इज इट मस्ट बी रिझर्व और इन्श्युअर दॅट इट रिमेन्स प्रिझर्व ड्युरिंग देअर स्टोरेज and they are preserved or store as per prescribed condition of their storage. आता जनरली जे वॅक्सिन्स प्रिपरेशन आहे विच आर स्टोअर इन अ फ्रीज अंडर 2 डिग्री सेल्सिअस मीन्स अंडर द टेम्परेचर ऑफ 2 डिग्री सेल्सिअस 2 डिग्री सेल्सिअसच्या आजच्या टेम्परेचरमध्ये आपण वॅक्सिन्स प्रिपरेशन ठेवत असतो किंवा काही अँटीबायोटिक प्रिपरेशन आहे जे कूल प्लेसमध्ये आपण ठेवत असतो. काही एन्झायमॅटिक प्रिपरेशन आहे आपण कूल प्लेसमध्ये किंवा अंडर डीप फ्रीज किंवा अंडर रेफ्रिजरेटर आपण मग ठेवत असतो. का? कारण की दे रिमेन प्रिझर्व और दे मेंटेन देअर पोटेन्सी ड्युरिंग देअर स्टोरेज. सो we arrange or store that medicine in a such a way. जेव्हा आपण एखाद्या ड्रग स्टोअरमध्ये स्टोअर करणार आहे ते मेडिसिन किंवा दॅट ड्रग्स आर अरेंज इन अ सच वे दॅट दे आर इझिली ट्रेसेबल ॲज अँड वेन रिक्वायर. तर अशा पद्धतीनं ठेवायचे, अशा कंडिशनमध्ये ठेवायचे की थ्रू दॅट स्टोरेज और अरेंजमेंट we can easily find out or easily find that medicines or that drugs. Generally, drugs are stored according to their following methods. First, that is according to the manufacturer. ज्या मेडिसिन्स आहेत त्या मेडिसिन्स आपण स्टोअर करतो इन अवर ड्रग स्टोअर, दॅट इज फ्रॉम मार्केट टू अवर ड्रग स्टोअर. According to the condition, according to the requirement, we store, we preserve that medicine in our drug store for maintaining their potency or for maintaining their effectiveness. Generally, we store, we place the drugs or medicine in our shop in a such a way that that drugs or that medicine are easily traceable and that point takes into the mind we store or we arrange the medicine according to the manufacturer or according to the pharmacological action or according to the alphabetical. So first point that is according to the manufacturer means the drugs are arranged in a medical shop or in our drug store
अकॉर्डिंग टू द मॅन्युफॅक्चरर वाईज, मीन्स जी कंपनी असणार आहे किंवा मॅन्युफॅक्चरर्स जे असणार आहे त्या कंपनी वाईज किंवा मॅन्युफॅक्चरर वाईज आपण ते मेडिसिन प्लेस करणार आहे. सपोज GSK कंपनी और ग्लेनमार्क और ॲबॉट और अजंता फार्मा, मीन्स अकॉर्डिंग टू द company we store or we arrange that particular goods. Then second, that is according to the pharmacological action. आता according to the pharmacological action means arrange the drug or place or store the drugs in a such a way that is according to their pharmacological action. Means analgesic drugs are placed in one cupboard, antibiotics are placed in another cupboard, antipyretic drugs are placed in another cupboard. Means according to the pharmacological action produced by that drug, and on this basis we store that particular medicine or that drugs. Then next, that is alphabetically. That generally on the basis of alphabets, means the sequence of alphabets and through which we arrange the medicines. That is, the drugs with the first letter, that is A, are placed in a one cupboard. A पहिला लेटर आहे, अल्फाबेट पहिला अल्फाबेट आहे, तर जे मेडिसिनचं स्टार्टिंग A वरनं होते, that medicine are placed in one cupboard or one rack. B मेडिसिन और B अल्फाबेटवरनं ज्या मेडिसिन आहेत ते अरेंज करायचे आहेत किंवा प्लेस करायचं आहे इन अनदर कबर्ड. देन नेक्स्ट मीन्स जे ड्रग्ज आपण स्टोअर करणार आहेत 3 पद्धतीनं आपण प्लेस करू शकतो, स्टोअर करू शकतो. दॅट इज ऑन द बेसिस ऑफ मॅन्युफॅक्चरर, कंपनी वाईज. जेवढ्या कंपनी तेवढ्या प्रकारचे आपण ते ड्रग कंपनी वाईज तिथं स्टोअर करू शकतो. देन सेकंड, दॅट इज अकॉर्डिंग टू द फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन, मीन्स ज्या मेडिसिनची ज्या ड्रगची जशी ॲक्शन आहे त्या ॲक्शननुसार आपण ते ड्रग त्या रॅक्समध्ये प्लेस करणार आहे. बट आउट ऑफ द अबो मेथड्स, द स्टोरिंग ऑफ ड्रग्स अकॉर्डिंग टू द मॅन्युफॅक्चरर वाईज इज द मोस्ट पॉप्युलर अँड कन्व्हिनियंट मेथड. तर जे अकॉर्डिंग टू द मॅन्युफॅक्चरर आहे, अकॉर्डिंग टू द कंपनी, विच इज अ मोस्ट पॉप्युलर अँड कॉमनली और कन्व्हिनियंट मेथड आहे ऑफ स्टोरेज ऑफ गुड्स. जनरली while storing the goods, store in a such way that firstly sold older stock, means older stock must be sold first. मेडिसिन किंवा ड्रग्स अशा प्रकारे स्टोअर करा, अशा प्रकारे अरेंज करा की जो ओल्डर स्टॉक आहे, जो जुना स्टॉक आहे, दॅट ओल्डर स्टॉक गेट सोल्ड फर्स्ट. मीन्स सोल्ड दॅट ओल्डर स्टॉक और सोल्ड द ड्रग्स फर्स्टली. देन while selling, one more point, that is the drugs are arranged or stored in a such a way that the older stock must be sold first, and the drug having the date of expiry must be arranged in a such a way that these can be sold before their date of expiry. मीन्स काय की जे एक्सपायर किंवा होणार आहेत नियर एक्सपायरी जे प्रॉडक्ट आहे, दॅट नियर एक्सपायरी प्रॉडक्ट सोल्ड फर्स्ट और अरेंज इन अ सच वे दैट older stock or near expiry stock or goods are sold in a firstly, so that chances of losses get less. Means place the old stock in front and fresh stock on the back side of it. तर प्लेस करताना जेव्हा आपण मेडिसिन प्लेस करणार आहे, दॅट मेडिसिन, दॅट drugs are placed in a such a way that
ओल्ड स्टॉक प्लेस इन फ्रंट and fresh stock are placed in a back side of that stock, so we can sold the older stock in that way. तर जे प्रॉडक्ट असणार आहे त्या प्रॉडक्टमधले जे ओल्ड प्रॉडक्ट असणार आहेत किंवा ओल्डर स्टॉक जो असणार आहे, नियर एक्सपायरीचा जो स्टॉक असणार आहे, हे सर्व स्टॉक अगोदर ठेवणार आणि त्याच्या मागे जो फ्रेश स्टॉक असेल तो तिथं आपण ठेवणार आहे. थँक्यू.